मी दुःख सहन करीपर्यंत तुमच्याबरोबर असावे आणि ह्या भोजनात सहभागी व्हावे अशी माझी उत्कट इच्छा होती. अशा प्रकारचे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने अखेरच्या भोजन प्रसंगी संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये काढलेले आहेत. आणि त्या शब्दांचा आधार घेऊनच पोप फ्रान्सिस ह्यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे, देसिदेरावी देसिदेराओ. ह्याचा अर्थ माझी उत्कट अशी इच्छा आहे. आणि म्हणूनच ह्या संपूर्ण नोवेनाच्या काळामध्ये ह्या परिपत्रकावरती पवित्र मिस्सा बलीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्यासमोर सादर केलं जाईल. साविओ मस्कर्निस गोवा ह्या ठिकाणी कॅरिस्मॅटिक संघटनेचे मोठे नेते दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेले 40 लेख त्यांनी प्रसिद्ध केलेले. त्यातील एका लेखामध्ये त्यांनी एक सुंदर अशी साक्ष दिलेली आहे आणि ती साक्ष आहे फादर स्टॅनिस्लॉस नावाच्या एका धर्मगुरूंची. फादर स्टॅनिस्लॉस रविवारच्या दिवशी पवित्र मिस्साबली अर्पण करत होते आणि त्यावेळेला त्यांनी लोकांना सांगितलं की एक कॅप्टन होता. तो कॅप्टन रजेवर आल्यानंतर दर रविवारी मिस्साला यायचा आणि मिस्सा संपल्यानंतर देवळाच्या समोर असलेल्या मटणाच्या दुकानामध्ये जाऊन मटण विकत घ्यायचा. एक दिवस तो त्या ठिकाणी रांगेमध्ये उभा होता. त्याच्यासमोर एक म्हातारी बाई होती. ती म्हातारी बाई त्या दुकानदाराला सांगते, मला मटण घ्यायचं आहे परंतु माझ्याकडे पैसे नाहीत, परंतु मी तुमच्या हेतूसाठी मिसामध्ये जाऊन प्रार्थना करणार आहे. तुम्ही तुमचा हेतू मला एका कागदावरती लिहून द्या. आणि त्या दुकानदाराला वाटलं थोडीशी ह्या बाईची चेष्टा करूया. त्यांनी सांगितलं ही चिठी जी आहे त्याच्यावरती मी माझा हेतू लिहिणार आहे आणि तराजूच्या एका पारड्यामध्ये ठेवणार आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये जेवढं मटण येईल तेवढं मटण मी तुला देणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर आजूबाजूचे थोडेसे हसू लागले. तरी देखील ह्या म्हाताऱ्या स्त्रीची श्रद्धा केवढी मोठी आहे बघा. तिने सांगितलं तुमचा हेतू लिहून द्या आणि तो हेतू घेतला. तो कागद त्याने पारड्यामध्ये एका बाजूला ठेवला आणि एक छोटासा मांसाचा तुकडा दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या बाजूला चिठी होती ते पारडं जड होतं. 5 मिनटं 10 मिनटं त्याने तुकडे टाकत जवळजवळ अर्धा किलो पाऊण किलो मांस त्या ठिकाणी टाकलं तरी देखील ते पारडं वरती आलंच नाही. म्हणजे चिठी असलेलं पारडं एवढं जड राहिलेलं आणि तो बिचारा घाबरून गेला. ताबडतोब पेपरामध्ये त्याने ते अर्धा पाऊण किलो मांस बांधून दिलं. म्हातारी निघून गेली. परंतु खरा परिणाम झाला त्या कॅप्टनवरती. त्या कॅप्टनने हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की फक्त मिसाचा एक हेतू असलेली चिठी एका तराजूच्या पारड्यामध्ये एका बाजूला एवढा वेळ राहू शकते आणि पाऊण किलो मटण घातलं तरी देखील वर येऊ शकत नाही, एवढी पॉवर आहे. तो घाईघाईने आपल्या घरी जाऊन पोहोचला. त्याला 2 मुलं होती. ती मुलं डाराडूर झोपलेली होती. त्यांना त्याने गदगदून जागं केलं आणि सांगितलं ताबडतोब पुढची मिस्सा आहे त्या मिस्सामध्ये जाऊन सहभागी व्हा. मी नंतर तुम्हाला सांगेन नक्की काय झालेलं आहे. मुलं धावत पळत मिस्साला निघून गेली. मिस्सावरून आल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचे वडील शिपचे कॅप्टन होते. रविवारी त्यांचा कार्यक्रम काय होता ह्या मुलांनी पाहिलेला होता की देवळातून आल्यानंतर जे काय आणलेलं आहे ते शिजवायला आईला द्यायचं, पेपर घेत वाचत बसायचं, चांगल्या प्रकारे ड्रिंक्स सर्व केलेली असायची. अशा प्रकारचं चित्र असायचं. आणि आज तर चित्र वेगळं दिसतं आहे. त्यांच्या हातामध्ये पेपर नव्हता, त्यांच्या हातामध्ये बायबल होतं, बाजूला रोजरी ठेवलेली होती. चांगल्या प्रकारे त्याने अंघोळ वगैरे केलेली एकदम फ्रेश दिसत होते. चेहऱ्यावरती एका वेगळंच तेज दिसत होतं. मुलांनी त्यांना विचारलं काय झालं आणि त्या माणसाने ती साक्ष दिली. आणि त्या 2 मुलांच्या मनावरती एवढा प्रचंड परिणाम झाला. दोन्ही मुलं वाढत सेमिनरीमध्ये गेली, धर्मगुरू झाली. आणि एवढी सगळी कथा सांगून झाल्यानंतर फादर स्टॅनिस्लॉस सांगतात त्या 2 मुलांपैकी मी एक आहे. मीच तो धर्मगुरू की माझ्या घरामध्ये असलेल्या माझ्या कॅप्टनच्या वडिलांच्या जीवनामध्ये घडलेली ही घटना आहे. आता हा संपूर्ण प्रसंग आपण व्यवस्थितपणे नजरेखालून घालूया की कशासाठी हा प्रसंग आपल्यासमोर उभा करण्यात आलेला आहे. की पवित्र मिस्सा बलीमध्ये एक विशिष्ट प्रचंड अशी ताकद आहे. परंतु जर ती ताकद आपल्याला व्यवस्थितपणे समजली नाही तर कितीतरी वेळा आपण पवित्र मिस्सा बलीमध्ये सहभागी होत असतो तरी आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रभाव दिसून येत नाही. हीलिंग थ्रू युकरिस्ट नावाचं एक सुंदर पुस्तक आहे
आणि म्हणूनच आजच्या दिवशी त्या पुस्तकावरती आधारित मी माझं प्रवचन तुमच्यासमोर सादर करणार आहे. उद्यापासून 9 दिवस पोप महोदयांच्या परिपत्रकावरती असलेली प्रवचनं, पवित्र मिस्साबलीविषयीची प्रवचनं आपल्या कानावरती पडणार आहेत. त्याची जणू काही ही पूर्वतयारी आहे की हीलिंग थ्रू युकरिस्ट म्हणजे पवित्र मिस्साबलीद्वारे आपल्याला मिळणारं आरोग्यदान. आणि ह्या दिवसामध्ये विशेष करून आपल्या चर्चमध्ये वेलंकणी मातेचा आपण सन्मान करत आहोत. ती आरोग्याची माता आहे. म्हणजे एकीकडे पवित्र मिस्साद्वारे मिळणारं आरोग्यदान आहे आणि दुसरीकडे पवित्र मरियेच्या मध्यस्थीने मिळणारं आरोग्यदान आहे. ह्या दोन्हीचा सुंदर असा संगम आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणून पवित्र मिस्साबलीमध्ये सहभागी होत असताना कुठे कुठे त्या आरोग्यदानाचे प्रवाह वाहत असतात आणि आपल्या लक्षात येत नाहीत, ते आज आपण टिपून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कितीतरी प्रवाह त्या लेखकाने त्या पुस्तकामध्ये दाखवून दिलेले आहेत. एक 5-7 प्रवाह मी तुमच्यासमोर सादर करत आहे. पहिला प्रवाह ते सांगतात की आपण जेव्हा एकत्र येत असतो तेव्हा आरोग्यदानाला सुरुवात झालेली असते. आज संध्याकाळचं चित्र बघा. आज संध्याकाळी आपण तिथे वाघोली फाट्यावरती एकत्र जमलो. त्या ठिकाणी एकत्र मिरवणुकीने त्या भक्तीमध्ये सहभागी झालो. मिरवणुकीने आपण इथपर्यंत आलो. झेंडावंदनामध्ये आपण एकत्र सहभागी झालो. पवित्र मिस्साबलीमध्ये आता आपण एकत्रितपणे सहभागी होत आहोत. जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमलेले आहेत त्यांच्यामध्ये मी हजर आहे, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त जर उपस्थित असेल तर त्याला आपल्या दुःखाविषयी कळवळा येणार नाही का? आपल्या आजाराविषयी त्याला काहीच वाटणार नाही का? कोणाला काहीतरी दुखणं आहे, आजार आहे, प्रभू येशू ख्रिस्त शांत बसेल का? शोमरोनी स्त्रीला त्याने परिवर्तन करून झाल्यानंतर 2 दिवस तो शोमरोनामध्ये राहिला. त्याच्यावरती एका बायबल अभ्यासकाने सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे की त्या 2 दिवसात त्याने नक्की तिथे काय केलं असेल. शोमरोनातील कितीतरी लोकांना त्याने देवाची सुवार्ता सांगितली असेल, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तेथील कितीतरी लोकांना त्याने बरं केलं असेल. म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायाच्या रूपाने आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्यामध्ये ऐक्य निर्माण करत आहे, आपल्यामध्ये शांती प्रस्थापित करत आहे. कुठेतरी एकजुटीची भावना आपण ह्या दिवसामध्ये आता हा संध्याकाळी अनुभवत आहोत. त्याद्वारे आरोग्यदान प्राप्त होतं. दुसरा प्रवाह आहे पश्चाताप विधी. आणि ह्या पश्चाताप विधीमध्ये नक्की काय घडत असतं? आपण परमेश्वराकडे सांगत असतो, हे प्रभू आम्हावर दया कर. सहज आपण बोलून जात असतो. त्याचा स्रोत कुठे आहे? त्याचा जो उगम आहे तो उगम नक्की कुठे आहे? बार्तिमियोस नावाच्या आंधळ्या भिकाराच्या प्रार्थनेमध्ये आहे. त्या आंधळ्या भिकाराने काय सांगितलं? हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. येशू नाझरेतकरा माझ्यावर दया कर. आणि मग जेव्हा तो प्रत्यक्ष येशूच्या समोर आला तेव्हा त्याने त्याला दृष्टीदान दिलं. आणि हा लेखक आपल्याला सांगत आहे, हे प्रभो आम्हावर दया कर. सहज बोलून जाऊ नका. अगदी मनापासून त्याला सांगा, प्रभो माझ्यावर दया कर. माझी ही अडचण आहे, माझं हे दुखणं आहे, माझा हा आजार आहे, माझा हा प्रॉब्लेम आहे, हे सांगून परमेश्वराकडे सांगायचं, हे माझ्यावरती दया कर. तेव्हा तो आरोग्याचा प्रवाह आणि झरा त्या ठिकाणी वाहत राहतो. त्यानंतरचा तिसरा प्रवाह आहे स्तुतिगीत. आज आपण काही मोठा सोहळा साजरा करत नाही म्हणून आपण स्तुतिगीत गायलं नाही. रविवारच्या दिवशी सणासुदीच्या सोहळ्याच्या दिवशी आपण जेव्हा स्तुतिगीत गात असतो, नक्की आपण काय करत असतो? परमेश्वराची त्याद्वारे स्तुती करत असतो. आणि स्तुतीमध्ये एक विशिष्ट प्रकारची हीलिंग दडलेली असते. आरोग्यदान देण्याची एक ताकद दडलेली असते. तुम्ही सहज प्रयत्न करून बघा. आपल्या घरातील लोकांची स्तुती करायला सुरुवात करा. त्यांनी कितीतरी चांगल्या गोष्टी केलेल्या असतात. घरामध्ये स्त्री संपूर्ण दिवसभर राबत असते, चांगला स्वयंपाक करत असते, पुरुष बाहेर जाऊन खूप काही काबाड कष्ट करत असतात, मुलं बाळा आपापला अभ्यास करत असतात. थोडेसे कौतुकाचे शब्द उच्चारून बघा, काही चमत्कार घडत असतो घरामध्ये. आणि इथे तर आपण साक्षात संपूर्ण विश्वाचा निर्माण करता असलेला परमेश्वर, त्याची स्तुती त्याद्वारे करत असतो. आणि नुसते आपण एकटे करत नाहीत, संपूर्ण ख्रिस्त सभा ती स्तुती करत असते. एवढा मोठा स्तुतीचा आगडोंब ज्यावेळेला उसळत असतो तेव्हा देवाच्या काळजाला तिच्या चेहऱ्यावरचं तेज कधी मावळत नाही. त्यांच्या जीवनातला उत्साह कधी कमी झालेला नसतो. सातत्याने चैतन्याने उत्साहाने संचारलेली अशी ही व्यक्ती असते. म्हणून ही पॉझिटिव्ह
वृत्ती जी आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे, तो कसा विकसित करायचा, स्तुतिगीताचे शब्द आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं. कशा प्रकारची स्तुती तिथे करण्यात आलेली आहे बघा. म्हणून जेव्हा तुम्ही आता स्तुतिगीत गाल, बारकाईने त्या शब्दांकडे लक्ष द्या आणि परमेश्वराची मनापासून स्तुती करून बघा. आतमध्ये एक वेगळा प्रवाह वाहत असलेला तुम्हाला जाणवणार आहे. त्यानंतर चौथा प्रवाह आहे प्रभू शब्दविधी. वर्षानुवर्षे परमेश्वराचा शब्द आपण ऐकत असतो आणि तो लेखक त्या ठिकाणी सांगतो की असे काही शब्द आहेत का की जे तुमच्या काळजामध्ये येऊन राहिलेले आहेत, ज्या शब्दांनी तुम्हाला कधीतरी धीर दिलेला आहे. भिवू नकोस, आजच्या पहिल्या वाचनामध्ये ते आलेलं आहे की तू जाऊन सगळ्यांसमोर सांग, घाबरू नकोस, मी तुझं रक्षण करायला तुझ्या बाजूला उभा राहणार आहे. अशा प्रकारचे शब्द माणसाला केवढी ताकद देत असतात. ऑपरेशनला घेऊन जाणाऱ्या माणसाला अशा प्रकारचे शब्द किती धीर आणि दिलासा देत असतात. आपण पाहिलेलं आहे. अगदी निराश झालेला, उदासीन झालेला, खिन्न झालेला माणूस असे बायबलचे काही शब्द ऐकतो आणि त्याच्या जीवनामध्ये एक नवीन स्फुल्लिंग उमलत असतो. स्फुल्लिंग म्हणजे अशा प्रकारची प्रकाश ज्योत त्या ठिकाणी प्रज्वलित केली जात असते. तो परमेश्वराचा शब्द आपल्या पावलांकरिता दिवा असतो आणि आपल्या मार्गावरचा प्रकाश असतो. म्हणून प्रभू शब्दविधीद्वारे देखील आपल्याला आरोग्य प्राप्त होत असतं. कोणत्या प्रकारचं आरोग्य? धर्मगुरू ज्या वेळेला ते शुभवर्तमान वाचतात त्यावेळेला शब्द उच्चारत असतात की हे परमेश्वरा, माझे ओठ आणि माझी जीभ शुद्ध कर, अंतःकरण शुद्ध कर, की सत्पात्र वृत्तीने मी तुझी घोषणा करू शकेन. आणि वाचून झाल्यानंतर शुभवर्तमानाच्या ह्या शब्दाद्वारे आम्हा सर्वांची पापे धुतली जाओत. अशा प्रकारचं आरोग्यदान त्या शब्दामध्ये दडलेलं आहे. म्हणून तो प्रभूचा जो शब्द आहे तो काळजामध्ये जपून ठेवायचा आणि सहज स्वतःला प्रश्न विचारायचा, एवढी वर्षे मी प्रभूचा शब्द ऐकत आहे, एखादा वाक्य, एखादा शब्द कायमचा माझ्या काळजावरती मला कोरता येईल का, कुठेतरी लिहिता येईल का, घरामध्ये लिहून ठेवता येईल का. त्याद्वारे सातत्याने तुम्हाला धीर, आधार मिळत राहणार आहे. त्यानंतरचा प्रवाह आहे प्रवचन. आणि हा लेखक किती सुंदर म्हणतो बघा. प्रवचनकाराने ज्यावेळेला शब्द उच्चारलेले असतात तेव्हा एकाच वेळेला आपल्याला 3 प्रकारचे आवाज ऐकू येत असतात. एक असतो प्रवचनकाराचा आवाज, दुसरा असतो स्वतःचा आवाज आणि तिसरा असतो परमेश्वराचा आवाज. म्हणून जर आपण बारकाईने हे 3 आवाज ऐकत राहिलो तर त्यामध्ये जी ताकद दडलेली असते ती ताकद आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी घडू शकते. संत अगस्तीन ह्याचा सण कालच साजरा झाला. संत आंब्रोसने उच्चारलेले शब्द त्याच्या काळजाला जाऊन भिडले, पूर्णपणे त्याचं परिवर्तन झालं. किंवा संत फ्रान्सिस असिसीकर ह्याने प्रायश्चित्त काळामध्ये प्रवचनं दिली आणि ती प्रवचनं एका तरुण मुलीच्या काळजाला एवढी भिडली की सोनेरी केस तिने कातरून टाकले, गोंताट नेसून ती त्यांच्या संस्थेमध्ये दाखल झाली. पुअर क्लेअर नावाची संस्था तिने स्थापन केली. संत क्लेअरचा देखील ख्रिस्त सभा सन्मान करत असते. प्रवचनाच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला जे आरोग्यदान देत असतो, आध्यात्मिक, भावनिक, शारीरिक अशा प्रकारचं आरोग्यदान देत असतो, ते आरोग्यदान आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. त्यानंतरचा प्रवाह आहे श्रद्धेचं प्रकटन. म्हणजे आपण रविवारी सणासुदीच्या दिवशी प्रेषितांचा विश्वास अंगीकार किंवा नायसियन श्रद्धा प्रकटन जाहीर करत असतो. त्यावेळेला देखील आपली जी श्रद्धा आहे ती सातत्याने पुन्हा पुन्हा आपण ठासून व्यक्त करत असतो. आणि जर ती बारकाईने मनापासून जर तुम्ही ठासून व्यक्त केली तर त्याच्यामधून तुम्हाला ताकद मिळणार आहे. उदाहरण बघा की स्वर्ग आणि पृथ्वीचा उत्पन्न करता असणारा जर परमेश्वर माझा बाप असेल तर मला कसली भीती. जर माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावरती रक्त सांडलेलं असेल तर मला घाबरण्याची गरज काय. पवित्र आत्मा जर सांत्वन करता असेल, प्रभू असेल, माझा पाठीराखा असेल तर मला कशाची भीती. ख्रिस्त सभा जर असेल, एकच पवित्र कॅथलिक प्रेषितीय ख्रिस्त सभा, एवढ्या मोठ्या ख्रिस्त सभेचा जर मी भाग असेल तर मला कसली भीती आहे. म्हणजे बघा, अशा प्रकारे मिस्साच्या त्या श्रद्धा प्रकटनामधून आपल्याला एक विशिष्ट ताकद मिळत असते. त्यानंतरचा प्रवाह आहे विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आणि हा लेखक आपल्याला किती सुंदर म्हणतो बघा. तो लेखक आपल्याला सांगत आहे की विश्वासू लोकांच्या प्रार्थना किंवा श्रद्धावंतांच्या प्रार्थना हा जागतिक स्वरूपाच्या असतात.
म्हणून पहिली प्रार्थना सतत पोप आणि बिशपांसाठी केली जाते. नंतर आपल्या स्थानिक प्रार्थना आपण त्याच्यामध्ये नमूद करत असतो. आणि हा लेखक सांगत आहे ती प्रार्थना केली जात असताना मी माझ्या वैयक्तिक प्रार्थनेसाठी जेव्हा वेळ दिलेला असतो तेव्हा खरोखरच मनापासून काय प्रार्थना करतो का? आपल्यासाठी वेळ दिलेला असतो, थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजा परमेश्वराकडे सांगूया असं म्हटलं जात असतं. आणि त्या वेळेला ज्यावेळेला मनापासून जेव्हा एखादी विनंती परमेश्वरासमोर आपण ठेवत असतो तेव्हा एक प्रकारचा निश्चितपणा म्हणजे बिनधास्तपणा माणसाच्या मनामध्ये येत असतो की मी प्रभूला माझं गाऱ्हाणं सांगितलेलं आहे, प्रभूला काहीच अशक्य नाही, तो नक्कीच ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी मला मदत करणार आहे. अशा प्रकारचे एक आत्मविश्वास येत असतो. घाबरलेला माणूस आत्मविश्वासी आणि धैर्यवान बनत असतो. म्हणून ही विश्वासू लोकांच्या प्रार्थना महत्त्वाच्या आहेत. अशा प्रकारे संपूर्ण मिस्साबलीमध्ये आरोग्याचा हा झरा वाहत असतो. त्या झऱ्यामध्ये आपल्याला न्हाऊन निघायचं आहे. अर्पण आपण आणत असतो, स्वतःचं अर्पण वेदीमध्ये करायचं. त्यानंतर धर्मगुरू त्याला आशीर्वाद देऊन त्याचं रूपांतर येशूच्या शरीर आणि रक्तामध्ये होत असतं. ते शरीर आणि रक्त आपण स्वीकारत असतो. त्यावेळेला शब्द कोणते म्हणत असतो की प्रभू मी तुझा स्वीकार करण्यासाठी पात्र नाही, एकच शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन, माझा आत्मा बरा होईल. आरोग्यदान, त्याद्वारे मला आरोग्यदान मिळणार आहे असं मी त्या ठिकाणी जाहीर करत असतो. म्हणूनच ते अगदी श्रद्धेने आपल्याला जाहीर करता आलं पाहिजे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हा लेखक आपल्याला सांगत आहे की आपल्याला आशीर्वाद देऊन बाहेर पाठवलं जात असतं. त्या आशीर्वादामध्ये देखील परमेश्वराचं आरोग्य दडलेलं असतं, मात्र मनापासून तो आशीर्वाद स्वीकारायचा आहे. मग कधी पवित्र पाणी आपल्यावरती शिंपडलं जात असतो, कधी बिशप आपल्याला 3 प्रकारे तो आशीर्वाद देत असतात. त्या आशीर्वादामध्ये दडलेलं आरोग्यदान आहे, ते आरोग्यदान आपण स्वीकारायचं आहे. पवित्र मरियेचा सन्मान आपण करत आहोत आणि ही पवित्र मरिया आरोग्याची माता आहे. लूट्स ह्या ठिकाणी चमत्कार होतात की नाही हे पाहण्यासाठी सुपिरियर जनरलची नेमणूक झालेली होती. आणि त्यावेळेला ते फक्त 20 वर्षाचे होते. त्यांचं नाव पेद्रू अरुपे. आणि सहज त्या ग्रुपबरोबर त्या ठिकाणी जाऊन बसलेले. आणि एक प्रसंग असा घडला की त्यामुळे पेद्रू अरुपे नावाच्या 20 वर्षाच्या तरुणाच्या जीवनामध्ये प्रचंड परिवर्तन झालं. काय नक्की घडलं की त्या ठिकाणी एक धर्मगुरू हातामध्ये साक्रामेंत घेऊन येत होते आणि दुसऱ्या बाजूने स्वयंसेवक अतिशय दयनीय अवस्था असलेल्या एका हडकुळ्या माणसाला घेऊन येत होते व्हीलचेअरवर घालून. त्याच्यामध्ये काहीच शक्ती नव्हती. परंतु काय घडलं बघा, धर्मगुरूंनी ते साक्रामेंत उंचावलं आणि आशीर्वाद दिला आणि एखादी स्प्रिंग जशी उडावी तसा हा माणूस त्या व्हीलचेअरमधून बाहेर येतो आणि आनंदाने परमेश्वराचा जय जयकार करू लागतो. लोक सांगतात चमत्कार झाला. तो माणूस गर्दीमध्ये दिसेनासा होतो. आणि पेद्रू अरुपे सांगतात मी माझ्या रूममध्ये आलो, रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. 2 दृश्ये दिसत होती. एकीकडे साक्रामेंताद्वारे दिला जाणारा आशीर्वाद, दुसरीकडे टुनकन उडी मारून बाहेर येणारा तो माणूस आणि त्याच्या पलीकडे असलेली लूट्स मातेची ती इमास. आणि मला कुठेतरी वाटलं एकीकडे साक्रामेंत आहे, दुसरीकडे माऊलीची मध्यस्थी आहे, तिसरीकडे ह्या माणसाचा विश्वास आहे, त्याने एवढा मोठा चमत्कार घडलेला आहे. मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यास करत असलेले पेद्रू अरुपे 3 महिन्यानंतर जेजुएट संघामध्ये दाखल होतात आणि काही वर्षानंतर त्या संघाचे सर्वोच्च अधिकारी फादर जनरल ऑफ द जेजुएट्स अशा पदापर्यंत जाऊन पोहोचतात. हे आरोग्यदान मिस्सामध्ये दडलेलं आहे. हे आरोग्यदान पवित्र मरियेच्या मध्यस्थीमध्ये दडलेलं आहे. हे आरोग्यदान आपल्या श्रद्धेमध्ये दडलेलं आहे. ते आपल्याला अनुभवता यावं ह्या दिवसामध्ये मिस्सावरती आपण चिंतन करणार आहोत. म्हणून प्रभूचे ते जे शब्द आहेत, ज्या शब्दांवरती पोप महोदयांचं परिपत्रक आधारित आहे, ते शब्द आज आपल्या काळजामध्ये घेऊन जाऊया की हे वल्हांडणाचं भोजन तुमच्या समवेत घ्यावं अशी माझी उत्कट इच्छा आहे.